आई, अगं आई, कुठे आहेस तू? आदित्यने दार उघडले आणि घरात येताच त्याने त्याची आई सुमित्राजी यांना हाक मारायला सुरुवात केली. तो बाबांच्या खोलीत इकडे तिकडे त्यांना पाहू लागला. मग सरळ त्यांच्या खोलीच्या दिशेने तो निघाला. इकडे किचनमध्ये उभी असलेली त्याची पत्नी रेवा त्याला आईच्या खोलीत जाताना पाहत होती. आदित्य पिशवीतून वस्तू काढताना म्हणाला, हे बघ आई, मी तुझे औषधं आणले आहेत. संपले होते ना? आणि हो, मी तुझ्या गुडघेदुखीसाठी हे मलमही आणलं आहे. सुमित्राजींनी आपल्या मुलाच्या हातातून ते औषधं घेतले आणि त्यांच्या डोक्याला प्रेमाने हात लावत त्या म्हणाल्या, देव तुझ्यासारखा मुलगा सर्वांना देव. आदित्य हसत हसत म्हणाला, अगं आई, जगात सर्वात भाग्यवान कोणी असेल तर तो मी आहे. मला तुझ्यासारखी आई मिळाली आहे. मला आठवतं, मी लहान होतो तेव्हा तापाने त्रस्त असताना रात्रभर तू मला तुझ्या मांडीवर बसवायचीस. कधी थंड पाण्याच्या पट्ट्या माझ्या डोक्यावर ठेवायचीस तर कधी मला औषधं द्यायचीस. माझ्या हट्टामुळे तू मला तुझ्या हाताचा झुला करून झोपी घालायचीस. आदित्य अभिनय करत त्याच्या आईला दाखवत होता कसं त्याची आई त्याला हाताचा झोका करून झोपी घालायची. सुमित्राजी त्याच्याकडे पाहून हसल्या. तेव्हा दारात उभी असलेली रेवा त्यांना पाहत होती. ती तिच्या कमरेवर हात ठेवत टोमणे मारत म्हणाली, अरे वा, तुम्हाला तुमच्या आईसोबत बसायला वेळ आहे. त्यांच्यासोबतच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. पण तुमच्याकडे तुमच्या पत्नीशी बोलायलाही वेळ नाही. आदित्य आश्चर्याने दरवाजाकडे पाहू लागला. रेवा अतिशय रागात उभी होती. आईनं मला असं वाढवलं, आईने मला तसं वाढवलं, आईने हा त्याग केला, आईने ते बलिदान दिलं. जेव्हाही पाहावं तेव्हा तू आईच्या नावाचा जप करत असतोस. अरे देवा, मला कसला पती मिळाला आहे. श्रावण बाळालाही मागे सोडला आहे याने. तुम्हाला आठवत नसेल तर एक सांगू का? तुम्हाला तुमची पत्नी आणि 4 वर्षांचा मुलगा पण आहे. तो मुलगा आता त्याच्या वडिलांची घरी येण्याची वाट पाहत आहे. हे ऐकून आदित्य म्हणाला, हे तू काय बोलत आहेस रेवा? थोडं विचारपूर्वक बोलत जा. जर रणवीर मला मिस करत असेल तर मला इतक्या गोष्टी सांगण्याऐवजी तू त्याला इथे आणायला हवं होतंस. तेव्हाच ती जोरात ओरडली, अच्छा, म्हणजे तुम्ही इथून हलणार नाहीत? बसून राहा तुमच्या आईच्या पायाशी. मी व्यर्थच तुमच्याशी लग्न केलं आहे. असे बोलून ती तिथून निघून गेली. आई, मी आलोच. एवढं बोलून आदित्य त्याच्या खोलीत आला आणि त्याने आपला मुलगा रणवीरला आपल्या मांडीवर घेतलं. रेवा त्याच्या मागे रूममध्ये आली. आदित्य म्हणाला, रेवा, तू एवढ्या छोट्याशा गोष्टीवरून एवढा गोंधळ घालायला काय झालं होतं? तुला पण माहीत आहे की आज कित्येक दिवसांनी मी फक्त 2 मिनिटं आईसोबत बोलत बसलो होतो. आदित्यच्या बोलण्यावर रेवा गप्प बसली. ठीक आहे, माझ्यासाठी स्वयंपाक बनव. मला खूप भूक लागली आहे. आदित्य असं बोलताच रेवा रागाने म्हणाली, तुम्ही तुमच्या आईलाच जेवण बनवायला सांगा. रेवा, तुला माहीत आहे आईची तब्येत बरी नाही. पतीचं बोलणं ऐकून रेवा पाय आदळत स्वयंपाकघरात निघून गेली. इकडे त्यांच्या खोलीत शांत बसलेल्या सुमित्राजी अचानक भूतकाळात ओढल्या गेल्या. फक्त 10 वर्षांचा होता आदित्य आणि त्याची बहीण सृष्टी 8 वर्षांची होती. तेव्हाच त्यांच्या वडिलांची सावली त्यांच्या डोक्यावरून हरवली होती. पतीच्या आकस्मिक निधनानंतर सुमित्राजी एकट्या पडल्या होत्या. तेव्हा त्यांना त्यांचे आयुष्य पूर्णपणे उदास वाटत होते. एकटी स्त्री 2 मुलं कशी सांभाळणार? डोंगरासारखं आयुष्य एकटीने जगणं सोपं नाही. आजूबाजूचे लोक असे म्हणायचे तेव्हा सुमित्राजींचं मन दुखत होतं. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांच्याकडे असलेले काही दागिने गहाण ठेवून त्यांनी स्वतःची मेस सुरू केली. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी लोकांच्या घरी अन्न पोहोचवायला सुरुवात केली. परिस्थिती कशीही असली तरी मुलांच्या शिक्षणाचा खर्च कधीच थांबला नाही. त्या दिवस रात्र काम करायच्या आणि रात्री आदित्य आणि सृष्टीसोबत बसून त्यांच्या अभ्यासात त्यांची मदत करायच्या. वेळ असाच निघून गेला. मुलं मोठी झाली. आदित्य अभ्यासात हुशार आणि मेहनती होता. आईच्या तपश्चर्येला फळ आलं. आदित्यला खूप चांगली नोकरी मिळाली. जेव्हा त्याला त्याचा पहिला पगार मिळाला तेव्हा त्याने पहिली गोष्ट केली ती म्हणजे त्याच्या आईसाठी त्याने एक आरामदायक खुर्ची खरेदी केली. आई, आता तुला कोणतेही काम करावे लागणार नाही. आता तू फक्त आराम कर. त्या दिवशी सुमित्राजींचे डोळे आनंदाने भरून आले होते. त्यांनी देवाचे आभार मानले. आपल्या मुलाला मिठी मारली आणि त्या म्हणाल्या, माझ्या संघर्षाला आज यश आले. यशस्वी झाला माझा मुलगा. त्यानंतर सुमित्राजींनी चांगले नाते पाहून आपल्या मुलीचं सृष्टीचं लग्न लावून दिलं. त्यानंतर आदित्यसाठी पण चांगल्या घरातील मुलीचे नाते येऊ लागले. रेवा ही त्यातलीच एक होती. रेवा पहिल्या नजरेतच आदित्यच्या प्रेमात पडली होती. तसेच ती सुशिक्षित होती. मुलाचे लग्न रेवासोबत ठरल्यानंतर सुमित्राजींच्या आनंदाला परावर उरला नाही. त्यांना वाटलं आता घरात सून येणार म्हणजे
घर आनंदाने उजळून निघेल. त्यांनी रेवाला मुलगी म्हणून स्वीकारण्याचं स्वप्न पाहिलं होतं. पण रेवाने या घरात पाऊल ठेवताच सुमित्राजींना जाणवू लागले की त्यांची स्वप्न आणि वास्तव यात खूप फरक आहे. रेवाला तिच्या गोपनीयतेत कोणाचीही ढवळाढवळ अजिबात आवडत नव्हती. ना तिच्या सासूची ना तिच्या नंदेची. तिला आदित्यचे त्याच्या आईशी असलेली ओढसुद्धा आवडत नव्हती. हळूहळू हे स्पष्ट झालं की रेवाला या घरात फक्त आदित्यच हवा होता, त्याची आई किंवा बहीण नाही. ती सुरुवातीपासूनच सुमित्राजींपासून दूरच राहिली आणि त्यांच्या कामात तिने कधीच रस घेतला नाही. जेव्हाही तिची बहीण सृष्टी तिच्या आईवडिलांच्या घरी यायची तेव्हा रेवाने तिच्याशी बोलण्यातही रस घेतला नाही. सृष्टीलाही हे सर्व कळलं होतं. सुरुवातीला सुमित्राजींना वाटले की रेवाचे आत्ताच लग्न झाले आहे आणि तिला जुळवून घेण्यास थोडा वेळ लागेल. पण लग्नानंतर बरेच दिवस निघून गेले तरीही तिच्या वागण्यात काही बदल झाला नाही. आता ती त्यांना उलटून बोलू लागली. त्यांना अडवण्याची किंवा टोमणे मारण्याची ती एकही संधी सोडत नव्हती. तिचे धारदार शब्दांचे बाण दररोज सुमित्राजींच्या हृदयाला छेदत होते. पण त्या तरीही गप्प बसत होत्या. त्यांना वाटत होतं कधीतरी रेवा बदलेल, कधीतरी ती त्यांचा आदर करेल. पण असे कधीच झाले नाही. सुमित्राजी भूतकाळातल्या आठवणीत हरवून बराच वेळ अशाच बसून राहिल्या. इकडे आदित्यला अनेकदा त्याची आई एकटी पडते असे वाटले. त्याने रेवाला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण रेवा काही ऐकायला तयारच नव्हती. तरीही आदित्यला आशा होती की वेळेनुसार सर्व काही ठीक होईल. आज रेवा खूप उत्साहात दिसत होती. तिची बहीण दीक्षा, जिच्यासोबत तिचे लहानपण गेले होते, अखेर तिचं लग्न आज जमलं होतं. त्यामुळे रेवाचे आईवडील तिच्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका द्यायला तिच्या घरी येणार होते. आज घरात एक वेगळीच चमक दिसत होती. किचनमधून तूप आणि मसाल्यांचा खमंग सुगंध घरभर दरवळत होता. शाही पनीरचा सुगंध, चटपटीत चणे, सुवासिक पुलाव आणि गरमागरम हलव्यामुळे संपूर्ण वातावरण उत्सवी झाले होते. रेवा मोठ्या उत्साहाने प्रत्येक गोष्टीची विशेष काळजी घेत होती. स्वयंपाक बनवल्यावर ती लक्षपूर्वक पाहत होती. भाजीत मीठ बरोबर आहे की नाही, खिरीत गोडपणा संतुलित आहे की नाही, हे पाहण्यासाठी ती चाखायला लागली. तेव्हाच खोलीतून बाहेर पडताना सुमित्राजींनी तिला विचारले, आज काही विशेष आहे का? खूप तयारी चालू आहे. कदाचित त्यांनी एवढं काम करताना पहिल्यांदाच रेवाला पाहिलं होतं. रेवाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. हो आई, आज माझे आईवडील माझ्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका घेऊन आपल्या घरी येत आहेत. सुमित्राजी किंचित हसल्या. सुनेचा हा उत्साह बघून त्यांना बरे वाटले. पण त्याचवेळी मनाच्या आत कुठेतरी एक वेदना निर्माण झाली. काही वेळातच रेवाचे आईवडील घरी पोहोचले. अगदी उत्साहाने रेवाने त्यांचे स्वागत केले. त्यांना तिने सोफ्यावर बसवले आणि स्वतःही त्यांच्या बाजूला बसली. तेव्हा सुमित्राजी खोलीतून बाहेर आल्या. रेवाची आई सुवर्णाजी सुमित्राजींना खूप प्रेमाने भेटल्या आणि त्यांची तब्येत विचारू लागल्या. पण सुमित्राजींनी त्यांना काही अडचण किंवा त्यांना काही त्रास असल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसू दिले नाही. मग रेवाने आपल्या आईवडिलांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन त्यांना मोठ्या प्रेमाने जेवण वाढण्यास सुरुवात केली. सुमित्राजी शांतपणे हे दृश्य पाहत होत्या. रेवाच्या चेहऱ्यावर उत्साह, डोळ्यात चमक आणि प्रत्येक शब्दात गोडवा दिसत होता. त्यांना अचानक 2 महिन्यांपूर्वीचा दिवस आठवला, जेव्हा त्यांच्या जावयाची परदेशात बदली झाली. त्यांचा जावई आणि मुलीला परदेशात शिफ्ट व्हायचं होतं. त्या अगोदर त्यांची मुलगी सृष्टी त्यांना भेटायला तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. सृष्टीला दारात बघून रेवाने एक फॉर्मॅलिटी फिकट स्माईल दिली. नंतर ती तिच्या फोनमध्ये व्यस्त झाली. थोडा वेळ सृष्टी तिची आई आणि भावासोबत बसून बोलत राहिली. हास्य, विनोद, जुने किस्से, लहानपणीच्या आठवणी. पण रेवा शांत एका बाजूला बसली होती. ऑफिसला निघायच्या अगोदर आदित्यने रेवाला बोलवून सांगितले होते, रेवा, सृष्टी आली आहे. आज दुपारी पुरी भाजी बनव, तिला फार आवडते. या गोष्टीवर रेवाने काहीच उत्तर दिले नाही. आदित्यला रेवाच्या उदासीनतेचा खूप राग आला होता. पण त्याला माहीत होतं तो जास्त बोलला तर घरात वाद व्हायला वेळ लागणार नाही. त्यानंतर काहीच न बोलता रेवा पण किचनमध्ये निघून गेली. काही वेळानंतर रेवा बाहेर आली आणि म्हणाली, आई, मी आज दुपारच्या जेवणासाठी खिचडी बनवली आहे. तुम्हाला जेव्हा जेवण करायचं असेल तेव्हा मला सांगा. सुमित्राजी आश्चर्याने म्हणाल्या, अगं सुनबाई, सृष्टी आली आहे. पुरी भाजी बनवायची होती, तिला खूप आवडते. रेवाने तोंड पाडून उत्तर दिले होते, आई, माझं डोकं दुखत आहे. तसेही दिवसभर घराची काळजी घेते मी, मुलांची काळजी घेते. आता थोडा वेळ विश्रांती घ्यायचा विचार केला
तर तुमच्या विनंत्या सुरू झाल्या. सुमित्राजींच्या चेहऱ्यावरचे हसू फिके पडले होते आणि सृष्टीचा चेहराही फिका पडला होता. आई राहू दे, मला भूक नाही, सृष्टी हसत तिच्या आईला म्हणाली. हसत असलेल्या सृष्टीकडे सुमित्राजींनी पाहिलं होतं. ती जबरदस्तीने हसत होती, पण तिच्या डोळ्यात उदासपणा स्पष्ट दिसत होता. आज ते दृश्य आठवून सुमित्राजींचे डोळे भरून आले होते. आज तीच रेवा तिच्या आईवडिलांचे लाड पुरवत होती. त्यांच्या आवडीनिवडीचे सर्व पदार्थ आवडीने बनवत होती आणि स्वतःच्या हातांनी त्यांना जेवणही देत होती. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. मनात उठणारे वादळ दाबून त्यांनी एक मंद स्मित हास्य करत शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या. घरात उत्साह होता. रेवा रोज तिच्या मैत्रिणींसोबत मॉलमध्ये जायची. कधी स्वतःसाठी महागड्या साड्या तर कधी डिझायनर लेहंगे घ्यायची. तिने आदित्य आणि रणवीरसाठी नवीन कपडेही घेतले. प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींची तिने काळजी घेतली. पण सुमित्राजींसाठी तिने काहीच विकत घेतलं नाही. दररोज बाजारातून मोठमोठ्या बॅग घेऊन चेहऱ्यावर चमक आणि डोळ्यात आनंद घेऊन ती येत होती. त्यानंतर तिच्या आईशी फोनवर कित्येक तास बोलायची. लग्नाच्या तयारीची चर्चा, दागिन्यांची, कपड्यांची चर्चा, नातेवाईकांची यादी, सर्व विषयांवर ती चर्चा करायची. आता लग्नाची पत्रिका आली होती. संपूर्ण कुटुंबाला आमंत्रित केलं होतं. रेवा लग्नाचे कार्ड हातात घेत कॉलवर उत्साहाने म्हणाली, आदित्य प्लीज लग्नासाठी काही दिवसांची रजा घे. लग्नाला फक्त 15 दिवस उरले आहेत. पूर्ण आठवडा आपल्याला तिथेच राहायचं आहे. हे ऐकून आदित्य गप्पच राहिला. आज आदित्य ऑफिसमधून लवकर परतला होता. घरात आल्यावर त्याला समजले की घरात पूर्ण शांतता आहे. कदाचित रेवा घरात नव्हती. तो इकडे तिकडे बघू लागला. काय झालं आई, तुला बरं वाटतंय का? आदित्यने चिंतेत त्याच्या आईच्या कपाळावर हात ठेवला. त्यांना क्वचित घाम आला होता. काही नाही बेटा, सकाळपासून मला थोडा अशक्तपणा जाणवत आहे. कदाचित शुगर वाढली असेल. आदित्य घाबरला. तुम्ही कोणाला का नाही सांगितलं? रेवा कुठे आहे? आदित्य रेवाच्या मैत्रिणी आल्या होत्या. ती शॉपिंगला जात होती, म्हणूनच मी तिला काहीच बोलले नाही. मी विनाकारण तिच्या आनंदात आडकाठी का आणू बरं? आई, मी आत्ता तुझ्यासाठी पाणी आणतो, तू औषधं घे. एवढं बोलून आदित्य किचनमध्ये गेला आणि काही वेळाने परत आला. त्याने औषध काढलं आणि म्हणाला, हे खा आई. आणि हो, तुझा गुडघा कसा आहे? सकाळी गुडघा खूप दुखत होता. औषध घेतलं, नंतर मला आराम मिळाला. आदित्य काळजीतच म्हणाला, आई आपण डॉक्टरांना दाखवू. मी उद्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेईन. सकाळचे 9 वाजले होते. आदित्य त्याच्या आईला डॉक्टरांकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी शुगर तपासली, काही आवश्यक तपासण्या आणि औषधंही लिहून दिली. तासाभराने ते घरी परतले. तेव्हा सुमित्राजींना जरा बरे वाटत होते. आदित्यने रेवाला हाक मारली, रेवा आईसाठी जेवण आण. त्यानंतर तिला औषधंही घ्यायची आहेत. मी औषधं काढून ठेवली आहेत. तेव्हा त्याला काहीच उत्तर मिळालं नाही. तेव्हा तो सरळ बेडरूमच्या दिशेने निघाला. रेवा आरशासमोर उभी होती. ती तिच्या नवीन सूटवरची ओढणी मॅचिंग करण्याचा प्रयत्न करत होती. रेवा, मी तुला सांगितलं आहे, आईसाठी जेवण वाढ. तेव्हा रेवाने निष्काळजीपणाने उत्तर दिलं, हो हो मी येत आहे. अगोदर मला तुम्ही सांगा, तुम्ही ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे की नाही? आपल्याला पुढच्या आठवड्यात निघायचं आहे. आदित्यने क्षणभर तिच्याकडे पाहिलं. नंतर एक दीर्घ श्वास घेत तो म्हणाला, रेवा मला वाटतं आपण 1-2 दिवस अगोदर तिथे जावं. विनाकारण आईला त्रास होईल. हे ऐकून रेवाने त्याच्याकडे असं बघितलं जणू आदित्यने मोठा गुन्हा केला आहे. नंतर या विषयावर ताबा मिळवत आदित्य म्हणाला, ठीक आहे, तू एक काम कर, तू रणवीरला घेऊन जा. मी लग्नाच्या दिवशीच तिकडे पोहोचतो. आईची तब्येत ठीक नाही. तिची काळजी घेण्यासाठी कोणीतरी घरात असायला हवं. रेवा भडकली. काय? तुम्ही माझ्या बहिणीच्या लग्नासाठी येणार नाहीत आदित्य? आदित्य संयमाने म्हणाला, मी नकार देत नाही रेवा. मी लग्नाच्या दिवशी पोचेल. आईची तब्येत बरी झाली तर तिला पण लग्नाला आणेल. पण आत्ता आईची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. डॉक्टरांनी सांगितलं आहे, आईला आरामाची खूप गरज आहे. आदित्य त्याच्या गाडीची चावी घेऊन ऑफिसमध्ये निघून गेला. रेवा अजूनही जाताना त्याच्याकडे रागानेच बघत होती. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. तेवढ्यात आतून सुमित्राजींचा आवाज आला, रेवा सुनबाई, मला 1 ग्लास पाणी दे, मला औषध घ्यायचे आहेत. अगोदरच रेवाचा मूड खराब होता आणि आता ही नवीन विनंती. तिने रागात पटकन पाण्याचा ग्लास भरला आणि घाईघाईने खोलीत गेली. पाण्याचा ग्लास रागात टेबलावर ठेवला, त्यामुळे ग्लासातील काही पाणी टेबलावर पडले. जवळच स्वयंपाकघर आहे, तरी स्वतःला पाणी घेता येत नाही का? सुमित्राजी तिच्याकडे बघत म्हणाल्या.
आज माझ्या गुडघ्यात खूप वेदना होत आहेत, नाहीतर मी स्वतःच उठून पाणी घेतलं असतं. रेवा तिथेच उभा होती. तिच्या भुवया उंचावल्या होत्या. नंतर तिच्या शब्दांचे बाण सोडत ती म्हणाली, बाय द वे, मला एक गोष्ट खरं सांगा. आदित्यसोबत मी माझ्या आईवडिलांच्या घरी जाऊ नये म्हणून तुम्ही हे सर्व नाटक करत आहात ना? मला सर्व काही समजतं. नाहीतर काही दिवसांपूर्वी तुम्ही अगदी ठीक होतात. सुमित्राजींच्या हृदयाची धडधड वाढली. काय? तू काय म्हणत आहेस सुनबाई? हो, मी खरं बोलत आहे. तुम्हाला वाटतं मी इथे पडून राहावं आणि रात्रंदिवस तुमची सेवा करावी. असं नाही आहे सुनबाई. खरंच माझी तब्येत ठीक नव्हती. तू आदित्यसोबत आरामात लग्नाला जा. मी आजच आदित्यसोबत या विषयावर बोलेल. मी त्याला सांगेन की मला आता बरं वाटत आहे. आता म्हातारपणात हे सगळं चालूच असतं. अरे वा, किती नाटकं करता येतात तुम्हाला. माझा सर्व प्लॅन उधळून लावून आता अशी ॲक्टिंग करत आहात जसं तुमचा यात काहीच दोष नाही. त्यांच्या सुनेचे बोलणे ऐकून त्या तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. पण रेवाला हे सर्व ऐकून काहीच फरक पडला नाही. ती पाय आदळत बाहेर निघून गेली. सुमित्राजींनी औषध काढले आणि पाण्याचा ग्लास उचलला. हळूच पाणी पीत त्यांनी औषध घेतलं. संध्याकाळी ऑफिसमधून परत येताच आदित्य त्याच्या आईकडे आला. आई, आता कसं वाटतंय तुला? नेहमीप्रमाणे त्याने विचारलं. सुमित्राजी हलकंच हसत म्हणाल्या, आता मी बरी आहे बेटा. फक्त थोडा अशक्तपणा वाटत आहे आणि तसेही हे सर्व वृद्धपकाळात चालूच असते. ठीक आहे बेटा, मला तुला एक गोष्ट सांगायची होती. बेटा, मला मनापासून वाटत आहे तू सुनबाईसोबत तिच्या माहेरी जायला हवं. आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. नाही आई, तुझी तब्येत ठीक नाही आहे आणि मी तुला या अवस्थेत एकटं सोडू शकत नाही. अरे बेटा, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. हे आजार येतात आणि जातात. याचा अर्थ असा नाही की तू माझ्यामुळे तुझे प्लॅन्स रद्द करावेत. तू रेवासोबत जा. रेवाच्या आनंदात सहभागी हो. तेव्हा तिथे रेवा येते. रेवा म्हणते, हेच मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा संधी वारंवार येत नसतात. पण माझ्या बोलण्यावर त्यांचा विश्वास कुठे आहे? जर माझ्या बहिणीच्या लग्नाला आम्ही अगोदर गेलो नाही तर माझ्या आईवडिलांना किती वाईट वाटेल. यावर आदित्य म्हणाला, ठीक आहे रेवा, मी तुझ्यासोबत तुझ्या माहेरच्या घरी यायला तयार आहे. 1 आठवडाभर आपण तिथे राहू. हे ऐकून रेवाचा चेहरा उजळला. खरंच? मी आत्ताच पॅकिंग करते, असं म्हणत ती बाहेर जाऊ लागली. आदित्य म्हणाला, पण रेवा, माझं बोलणं पूर्ण तर ऐक. आता काय झालं? रेवा मागे वळल्यावर आदित्य तिला म्हणाला, मी माझ्या आईला सोबत घेईल. अचानक खोलीत शांतता पसरली. आत्ताच आनंदाने चमकणारा रेवाचा चेहरा अचानक उदास झाला. रेवाचा चेहरा अचानक पडला. तिने आश्चर्यचकित नजरेने आदित्यकडे पाहिलं. काय? आईसुद्धा? तिचे शब्द तिच्या घशातच अडकल्यासारखे वाटले. नंतर ती मोठ्या कष्टाने बोलली, पण आईंना कुठे? म्हणजे मला म्हणायचं आहे त्यांची तब्येत ठीक नसते. हे ऐकून आदित्य स्पष्ट शब्दात म्हणाला, हो, म्हणूनच मला तिला या अवस्थेत एकटं सोडायचं नाही. आत्तापर्यंत शांत बसलेल्या सुमित्राजी आता बोलू लागल्या. अरे नाही आदित्य बेटा, सुनेच्या माहेरी मी कशी राहू शकते? हे बरं दिसणार नाही. नाही नाही, मी लग्नाच्या दिवशीच तिकडे येईल. सगळे माझ्याबद्दल काय विचार करतील? पण आदित्यला हे सर्व मान्य नव्हतं. त्याने ठरवलं होतं, एकतर तो त्याच्या आईला घेऊन जाईल, नाहीतर लग्नाच्या दिवशीच तो तिथे पोहोचेल. रेवाने उदास मनाने तिची पॅकिंग सुरू केली. जेव्हा तिने तिच्या सुंदर साड्या आणि दागिन्यांची काळजी घेतली तेव्हा ती मनातल्या मनात अस्वस्थ होत होती. पण आदित्यसोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून तिने शांतपणे सर्व गोष्टी पॅक केल्या. पुढचे 2 दिवस आदित्यही ऑफिसचे कामं पूर्ण करण्यात व्यस्त राहिला. ज्या दिवशी रेवाच्या माहेरच्या घरी देवीची ओटी भरायची होती त्याच दिवशी सगळे निघाले. सकाळची वेळ होती. रेवाने विचार केला, गाडीत बसल्याबरोबर प्रवास आरामात पूर्ण होईल. पण काही वेळात तिच्या अपेक्षा भंग पावल्या. सुमित्राजी गाडीत पुढच्या सीटवर बसल्या होत्या. आदित्य गाडी चालवत होता. मागच्या सीटवर रेवा आणि रणवीर बसले होते. सुरुवातीला सर्व काही ठीक होतं, पण अर्ध्या तासाने सुमित्राजी हळू आवाजात म्हणाल्या, आदित्य बेटा, गाडी एखाद्या ढाब्याजवळ किंवा रेस्टॉरंटमध्ये थांबव. मला वॉशरूमला जायचं आहे. आदित्यने काहीच न विचारता गाडी एका ढाब्यावर थांबवली. रेवाने रागात तिच्या हातातील घड्याळात वेळ पाहिला. आता तर घरातून निघालो होतो. तिने मनातच विचार केला, पण ती काहीच म्हणाली नाही. अर्ध्या तासाभरानंतर सुमित्राजी आल्या. आदित्यने पुन्हा गाडी सुरू केली, पण सुमित्राजींनी परत अर्ध्या तासाने गाडी थांबवली. हे असेच चालू राहिले.
पण आता रेवाचा राग वाढत गेला. रणवीर संपूर्ण प्रवासात झोपून राहिला, पण रेवासाठी हा प्रवास एखाद्या परीक्षेपेक्षा कमी नव्हता. सुमित्राजी त्यांच्या सुनेला काळजीत पाहून म्हणाल्या, काय करू सुनबाई, शुगरमुळे मला पुन्हा पुन्हा जावे लागते. रेवाने तिचे डोके सीटवर ठेवले, एक दीर्घ श्वास घेतला आणि तिचे डोळे मिटले. जणू ती स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होती. रेवाचा धीर सुटला होता, कारण रस्त्यात आता ट्रॅफिक जाम झाली होती. रेवा आता रागात म्हणाली, बघितलं का, इतक्या वेळा गाडी थांबवावी लागली नसती तर या ट्रॅफिकमध्ये आपण अडकलो नसतो. आता देवीच्या ओटीचा संपूर्ण कार्यक्रम मिस होईल. आदित्यने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. अगं रेवा, तू का चिडत आहेस? आई हे जाणून बुजून करत नाही ना. रेवा आदित्यला इग्नोर करून खिडकीमधून बाहेर पाहू लागली. शेवटी सर्वजण रेवाच्या आईवडिलांच्या घरी पोचले, पण तोपर्यंत देवीची ओटी भरण्याचा अर्धा कार्यक्रम संपलेला होता. रेवाच्या आईवडिलांनी सर्वांचे स्वागत केले, पण रेवाच्या चेहऱ्यावरची उदासीनता स्पष्ट दिसत होती. आदित्य गाडीतून सामान बाहेर काढत होता. तेव्हाच रेवाची आई सुमित्राजींना म्हणाली, अहो, तुम्हाला यायला खूप उशीर झाला. यावर सुमित्राजी स्पष्टीकरण देण्याअगोदर रेवा मात्र भडकली. काय सांगू आई तुला, अर्ध्या तासाने गाडी थांबवावी लागत होती. वॉशरूमला जावे लागते. विनाकारण त्यांच्यामुळे आम्हाला इकडे यायला उशीर झाला. हे सर्व रेवाने तिच्या माहेरच्या लोकांसमोर बोलली होती. तेव्हा सुमित्राजी त्यांची बाजू मांडत म्हणाल्या, ते मला मधुमेहाचा त्रास आहे ना, त्यामुळे. आपल्या मुलीचे वागणे पाहून सुवर्णाजी अस्वस्थ झाल्या आणि म्हणाल्या, अहो, काही हरकत नाही ताई, तुम्ही इकडे येऊन आरामात बसा. दुसऱ्या दिवशी सकाळी घरात खूप धम्माल होती. कोणी स्वयंपाकघरात नाश्ता बनवत होतं, तर कोणी लग्नाच्या इतर कामात व्यस्त होतं. इतक्यात रेवाच्या वहिनीने आजूबाजूला बघितलं आणि नंतर आश्चर्याने तिला विचारलं, ताई, आदित्य जिजू कुठेच दिसत नाहीत. रेवा आधीच चिडचिड करत होती. ती रागातच म्हणाली, ते अजून कुठे असणार, बसले असतील त्यांच्या आईच्या पायाजवळ, त्यांच्या गुडघ्यांना मॉलिश करत. त्यांना फक्त त्यांची आई हवी असते, त्यांना माझी काळजी नाही. आई पण जेव्हा पाहावं तेव्हा गुडघेदुखीचं निमित्त करून खाली बसलेल्या असतात. रेवाचं व्यंगात्मक स्वर ऐकून तिची वहिनी थोडा वेळ थांबली. तेवढ्यात सुवर्णाजी तिथे आल्या आणि तिला समजावत त्या हसत म्हणाल्या, असे अजिबात नाही, जावाई तुला प्राधान्य देत नाहीत. असे असते तर त्यांनी एका आठवड्याची सुट्टीच घेतली नसती आणि काम सोडून तुझ्याबरोबर ते इकडेच आले नसते. रेवा त्यांचं बोलणं ऐकून शांत झाली, पण तिच्या चेहऱ्यावर नाराजी अजूनही दिसतच होती. याच दरम्यान रेवाचा भाऊ काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेरगावी जात होता. जाताना तो आदित्यला म्हणाला, भाऊजी, चला आपण आज एकत्र बाजारात जाऊया. सोबत गेलो तर चांगलं वाटेल. आदित्य त्यांच्यासोबत निघून गेला आणि सुमित्राजी हळूच बाहेर पडल्या आणि व्हरांड्यात पडलेल्या खुर्चीवर आरामात बसल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता, पण तरीही त्या सर्वांच्या आनंदात सहभागी होत होत्या. तब्येत बरी नसतानाही त्यांच्यामुळे कोणालाही त्रास होऊ नये म्हणून त्या पुरेपूर प्रयत्न करत होत्या. तेव्हाच रेवाच्या एका चुलत बहिणीने त्यांना पाहिलं आणि ती म्हणाली, काकू, तुम्ही ठीक आहात ना? सुमित्राजींनी स्मित हसत उत्तर दिलं, हो बेटा, आजारपण या वयात सुरूच असतं, पण तरीही देवाचीच कृपा आहे. आत्ता त्यांचं बोलणंही संपलं नव्हतं, तेव्हा रेवा व्यंगपणे म्हणाली, अरे, या वयात त्यांना घरची कामं जमत नाहीत, पण लग्नाला यायला त्यांनी लगेच होकार दिला. रेवाचं बोलणं ऐकून तिच्या काही चुलत बहिणी हसू लागल्या. रेवा तिची मस्करी वाढवत म्हणाली, खरंच आईंसाठी हा प्रवास खूप कठीण होता. रस्त्याने आम्ही फक्त वॉशरूम शोधत होतो. प्रत्येक अर्ध्या तासाने गाडी थांबवणं अवघड झालं होतं. प्रवास करणं शक्य नसेल तर घरीच राहायचं होतं ना. रेवाचं बोलणं ऐकून तिथे उभे असलेले लोक परत हसायला लागले, पण सुमित्राजींनी आपल्या भावना लपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या चेहरा उतरलेला स्पष्ट दिसत होता. गर्दीत सर्वांचे चेहरे खुलले होते, पण सुमित्राजी आतल्या आत अपमानित झाल्या होत्या. दिवस असेच निघून गेले, पण रेवाच्या वागण्यात काही बदल झाला नव्हता. तिला आजही असंच जाणवत होतं की तिच्या सासूमुळे तिच्या आयुष्यातील रंग खराब झाले आहेत. तिची सासू आज इथे नसती तर कदाचित तिला आणखी जास्त मजा करता आली असती. त्यामुळेच रोज कुठल्या ना कुठल्या बहाण्याने ती तिच्या सासूला टोमणे मारण्यात आणि दुखावणाऱ्या गोष्टी बोलण्यात कमी पडली नाही. कधी ती तिच्या सासूच्या सुती साडीची सगळ्यांसमोर खिल्ली उडवायची, तर कधी त्यांच्या आजारपणाबद्दल खिल्ली उडवायची. इकडे रेवा तिची बहीण दीक्षासोबत बाजारात जायची, तेव्हा तिची आई सुवर्णाजी काही वेळ काढून त्यांच्या विहीनबाई सुमित्राजींसोबत बसायच्या. आजही तसेच घडले. ताई, तुम्हाला इथे करमत आहे ना?
सुवर्णाजींनी विचारले. सुमित्राजी हलकं स्मित हास्य करून म्हणाल्या, हो ताई, सर्व काही ठीक आहे. त्यांच्या डोळ्यांनी त्यांची मनस्थिती व्यक्त केली, पण त्यांच्या तोंडातून काहीच त्या बोलल्या नाहीत. अखेर लग्नाचा दिवस आला. संपूर्ण घरात आनंदी वातावरण होतं. लग्नाची मिरवणूक आली. सर्व विधी पूर्ण झाल्या आणि नंतर वधूला निरोप देण्याची वेळ आली. सर्वांचे डोळे भरून आले होते. सुवर्णाजी आणि त्यांच्या पतीने त्यांच्या मुलीला मिठी मारली आणि तिचा निरोप घेतला. आता लग्नाचा थकवा सर्वांवर हावी होऊ लागला होता. रेवा आणि आदित्यने विचार केला की ते दोघं एक दिवस आराम करतील आणि मगच दुसऱ्या दिवशी ते त्यांच्या घरी परततील. रात्र झाली. सर्वजण आपापल्या खोलीत झोपायला गेले. दुसऱ्या दिवशी सर्वजण जागे झाले तेव्हा अचानक घरभर एक मोठी किंकाळी घुमली. आवाज ऐकताच संपूर्ण घर हादरलं. सगळ्यांना धक्का बसला आणि आवाजाच्या दिशेने सर्वजण धावले. हा आवाज सुवर्णाजींचा होता. सर्वजण घाबरून त्यांच्याकडे धावले. दार उघडताच समोर दिसणारे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले. सुवर्णाजी जमिनीवर पडल्या होत्या आणि वेदनेने आक्रोश करत होत्या. त्यांचा आरडाओरडा ऐकून घरभर धावपळ सुरू झाली. रेवाचा भाऊ आणि वहिनीने लगेच त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं दुखणं एवढं भयंकर होतं की क्षुल्लक हालचालीने त्यांना वेदना होत होत्या. आई, काय झालं? तुला कुठे लागलं आहे का? रेवा घाबरत म्हणाली. सुवर्णाजींनी वेदनेने डोळे मिटले होते. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्टपणे दिसत होती. रेवाचा भाऊ आणि वहिनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. आईची अवस्था पाहून रेवालाही काळजी वाटली. ते लोक घरी परतल्यावर रेवाने त्यांना विचारले, काय म्हणाले डॉक्टर? सर्व काही ठीक आहे ना? तेव्हा तिचा भाऊ म्हणाला, पडल्यामुळे स्नायूंमध्ये प्रचंड ताण आला आहे, त्यामुळे खूप वेदना होत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं आहे तिला आरामाची गरज आहे. हे ऐकून रेवाने सुटकेचा निश्वास सोडला. निदान मोठी दुखापत झाली नव्हती. सुवर्णाजी घरी परतल्या तेव्हा त्यांना बेडवर आरामात झोपवले गेले. आता रेवा गोंधळली होती. आदित्यची सुट्टी संपली होती. त्यांना आता परत जायचं होतं, पण रेवाला तिच्या आईला या अवस्थेत सोडावंसं वाटलं नाही. ती आदित्यला म्हणाली, आदित्य, मी आता माझ्या आईला या अवस्थेत एकटं सोडू शकणार नाही. मी अजून काही दिवस इकडे राहते. आदित्यने क्षणभर विचार केला आणि नंतर होकार देत तो म्हणाला, ठीक आहे, आईला काही त्रास होणार नाही याची काळजी घे. मी आईसोबत परत जात आहे. मलाही तिथे ऑफिस जॉईन करायचं आहे. जेव्हा इथे सर्व काही ठीक होईल तेव्हा तू पण ये. रेवाने होकार दिला. आदित्य त्याची आई सुमित्राजींसोबत त्याच्या घरी परतला. सुवर्णाजी आता स्वतःहून उठू शकत नव्हत्या, म्हणून रेवा आणि तिची वहिनी त्यांना आधार देत वॉशरूममध्ये घेऊन जात होत्या. एक दोनदा सगळं काही सुरळीत झालं, पण जेव्हा तिसऱ्या वेळा सुवर्णाजींनी त्यांच्या सुनेला आवाज दिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावर चिडचिड स्पष्ट दिसत होती. त्यांनी मंद आवाज दिला, सुनबाई, मला थोडा आधार दे. वहिनींनी दीर्घ श्वास घेतला आणि अनिच्छेने जागेवरची ती उठली. तिने आईला आधार दिला आणि बाथरूममध्ये नेलं. नंतर ती परत बेडवर आईला बसवताना बडबड करू लागली, तुम्ही माणूस आहात का पाण्याची टाकी? इतकं पाणी का पितात, ज्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा बाथरूमला जावं लागतं? यावेळेस मी तुम्हाला आधार दिला आहे, पण पुढच्या वेळी मी हे सर्व करणार नाही. रेवा तिच्या वहिनीचं बोलणं ऐकून थक्क झाली. तिला तिच्या कानांवर विश्वासच बसला नाही. वहिनी, तुम्ही आईसोबत असं कसं बोलू शकता? आई खूप संकटात आहे आणि तुम्ही? वहिनी रागानेच म्हणाली, अरे देवालाच माहीत, खरोखर त्या संकटात आहेत का काम न करण्याचं निमित्त शोधत आहेत. मला असे वाटते की हे सर्व त्यांचे ढोंग आहेत. असे बोलून वहिनी तिथून निघून गेली. रेवा क्षणभर स्तब्ध झाली. तिची वहिनी आदर्श सून म्हणून ओळखली जायची. आज त्यांच्या तोंडून आपल्या आईसाठी असे शब्द त्या बोलतील असे तिला कधीच वाटले नव्हते. रेवाने तिच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. सुवर्णाजींच्या डोळ्यात उदास भाव दिसत होते. भूतकाळातील अनेक घटना रेवाच्या मनात घुमू लागल्या. तिने तिच्या सासूबाई सुमित्राजी यांच्याशी केलेली वर्तणूक, त्यांच्या गुडघेदुखीवरती केलेली मस्करी, प्रवासात वारंवार वॉशरूमला जावे लागले त्यावर केलेली चेष्टा आणि स्वतः ती त्यांना नेहमीच टोमणे मारायची, सर्वांसमोर सासूची चेष्टा करायची. कदाचित देव तिला तिच्या या कृत्याची शिक्षा देत असतील का? आतूनच तिचा श्वास गुदमरायला सुरुवात झाली होती. त्यांची सून किचनकडे जाऊ लागली तेव्हा सुवर्णाजींनी हळू आवाजात तिला हाक मारली, सूनबाई, आज रात्रीच्या जेवणात पनीर मसाला बनव. रेवाला खूप आवडतं. पण त्यांची सून काहीच उत्तर न देता स्वयंपाकघरात निघून गेली. सुवर्णाजींना वाटलं कदाचित तिला ऐकू गेलं नसेल, पण काही वेळाने जेव्हा ती स्वयंपाकघरातून बाहेर आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतेही भाव दिसत नव्हते. खिचडी बनवली आहे,
तुम्हाला कधी खायची आहे तेव्हा तुम्ही मला सांगा. हे ऐकून रेवाला असे वाटले जसे तिच्या मनावर कोणीतरी चाकूने वार केले. खिचडी? पण आईने तर तुम्हाला पनीर मसालाची भाजी बनवायला सांगितली होती वहिनी. तेव्हा तिची वहिनी म्हणाली, आई बसल्या बसल्या जागेवरून फक्त ऑर्डर देत असतात. मी दिवसभर घरातील कामं करते, मुलांचीही काळजी घेते. राहिलेल्या वेळेत मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या पुढे पुढे करू का? मलाही थोडा वेळ आराम करण्याचा अधिकार आहे की नाही? तसेही एवढे दिवस इथे राहून पनीरची भाजी खाऊन खाऊन तुम्ही थकल्या नाहीत का? तुम्हाला नेहमी चटपटीतच खायला आवडतं, मला ते बनवणं शक्य नाही. असं बोलून तिची वहिनी रागाने तिथून निघून गेली. रेवाच्या हातून पाण्याचा ग्लास पडता पडता राहिला. ती शांतपणे उभी राहिली. आज तिच्या डोक्यात तेच सर्व चित्र घुमत होतं. जेव्हा तिने तिच्या नंदेचं आगमन तिच्या घरी झालं होतं तेव्हा खिचडी तयार करून ठेवली होती. तेव्हा तिने पण तिच्या नंदेला हेच सर्व काही ऐकवलं होतं. आज जेव्हा तिच्या वहिनीच्या तोंडून तेच शब्द तिच्या आईसाठी आणि स्वतःसाठी तिने ऐकले तेव्हा तिला जाणवलं, जेव्हा आपण कोणाचं बोलणं ऐकून त्यांना उद्धट उत्तर देतो तेव्हा त्यांच्यावर काय परिणाम होतो. रात्र झाली होती, पण रेवाच्या मनात गोंधळ निर्माण झाला होता. दिवसभरातील घटना तिला अस्वस्थ करत होत्या. आपल्या आईची समस्या तिला सहन होत नव्हती. बस, आता पुरे झालं. वहिनीचे असे वागणे आता मी सहन करणार नाही. दादा आले तर मी त्यांच्याजवळ नक्कीच वहिनीची तक्रार करेल. तिने मनात ठरवले. काही वेळानंतर जेव्हा तिचा दादा घरी परतला तेव्हा रेवा लगेच त्याच्याकडे पोहोचली. दादा, तुला माहीत आहे का आज वहिनीने काय केलं? तिच्या आवाजात राग स्पष्ट दिसत होता. आईला बाथरूमपर्यंत आधार द्यायला तिने नकार दिला. ती म्हणते आई नाटकं करते. एवढंच नाही, ती म्हणाली आई पाण्याची टाकी आहे, त्यामुळे पुन्हा पुन्हा तिला वॉशरूमला जावं लागत आहे. रेवाला वाटत होतं हे सर्व ऐकून तिच्या भावाचं रक्त उसळेल. तो रागाने लाल होईल. रागात त्याच्या पत्नीला 2 चापट मारेल आणि म्हणेल, तुझी हिंमत कशी झाली माझ्या आईला हे सर्व बोलायची? रेवा तिच्या भावाच्या प्रतिक्रियेचीच वाट पाहत होती, पण भावाच्या चेहऱ्यावर विशेष भाव दिसत नव्हते. त्याऐवजी तो थंड स्वरात म्हणाला, मग यात तुझी वहिनी काय चुकीचं बोलली? रेवा स्तब्ध झाली. दादा, तुम्ही आईची खूप काळजी घेत होतात, आता अचानक काय झालं तुम्हाला? तिचा भाऊ एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, रेवा, आई आता पलंगाला धरून पडली आहे. तुझी वहिनी घरची सगळी कामं करते, मुलांची काळजी घेते आणि त्यात ती आईचीही काळजी घेते. हे सगळं सोपं आहे का? पण दादा, तू हे सगळं तुझ्या आईबद्दल बोलतोयस. तिने तुला जन्म दिला आणि वाढवलंय. तिची काळजी घेणं तुझं कर्तव्य आहे. तुला तिचं दुःख समजलं नाही तर कोणाला समजेल? रेवाचा आवाज अजून मोठा झाला होता. आता रेवा हे सर्व बोलत होती तेव्हाच तिच्या गालावर कोणीतरी चापट मारली. निशब्द उभी होती ती, पण जेव्हा तिने समोर पाहिलं तेव्हा तिच्या आश्चर्याला सीमाच राहिली नाही. तेव्हा तिने पाहिलं तिला चापट मारणारी व्यक्ती तिची आई सुवर्णाजी तिच्या समोर उभी होती. आई, तू मला का चापट मारलीस? पण का? आई, तू तर एकदम ठणठणीत उभी आहेस. मग हे सगळं काय आहे? ती कोणाच्याही उत्तराची वाट बघू शकत नव्हती. काय चाललं आहे ते रेवाला काहीच समजलं नव्हतं. तिच्या मनात खळबळ उडाली. तेव्हा सुवर्णाजी म्हणाल्या, ते सगळं नाटक होतं, एक विचारपूर्वक केलेलं नाटक, जे मी तुझ्या भावाच्या आणि वहिनीच्या मदतीने तयार केलं होतं. तुला धडा शिकवण्यासाठी, तुला तुझा खरा चेहरा दाखवण्यासाठी. हे सर्व ऐकून रेवाचा श्वास जवळजवळ थांबलाच होता. तेव्हा सुवर्णाजी म्हणाल्या, जेव्हा तू तुझ्या भावाला हे सर्व सल्ले देऊ शकतेस की त्याच्या जन्मदात्या आईची काळजी घेणं हे त्याचं कर्तव्य आहे, तर तुला स्वतःला हे का समजत नाही की तुझा पती देखील तुझ्या सासूचा मुलगा आहे? जर तो त्याच्या आईची काळजी घेत असेल तर तू त्याच्यावर का रागवतेस? त्याला कठोरपणाने का बोलतेस? पण दुहेरी मानसिकता का? इतकंच काय, तू तर सर्वांसमोर तुझ्या सासूंच्या पहिरावाची आणि तिच्या आजारपणाचंही सर्वांसमोर खिल्ली उडवलीस. मी समजावून सांगूनही तू माहीत नाही कित्येक वेळा तुझ्या सासूवर ओरडलीस. हे मला माहीत नाही का? त्यांचा इतका अपमान केला गेला की ज्यामुळे त्या बिचाऱ्या लाजेने जमिनीत गाडल्या जाऊ लागल्या. पण जेव्हा माझी तुझ्या सासूसारखी परिस्थिती झाली तेव्हा तुला माझी कीव येऊ लागली का? तुला माझ्या वेदना जाणवू लागल्या का? जेव्हा तू सर्वांसमोर तुझ्या सासूची चेष्टा करत होतीस त्या क्षणी माझ्या मनात आलं होतं मी तुझी बुद्धी जागेवर आणण्याचा प्रयत्न करावा, पण मला सर्वांसमोर तुझा अपमान करायचा नव्हता. पण मी मनाशी ठरवलं होतं की मी तुला माणुसकीचा धडा नक्कीच शिकवणार आहे. मला माहीत होतं की फक्त शब्दांनी तू त्यासाठी सहमत होणार नाहीस, म्हणूनच आम्ही हे नाटक केलं.
तुला लाज वाटली पाहिजे. तुझ्या सासरच्या घरी तू आमचं नाक कापलं आहेस. आम्ही तुला असे संस्कार दिले नाहीत. एकीकडे तू आहेस जिने स्वतःचा सासर कधीच स्वीकारलं नाहीस, तर दुसरीकडे तुझी सासू आहे जिने तुझ्या वाईट वागणुकीनंतरही आमच्याकडे कधी तुझी तक्रार पण केली नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव रेवा, तुझा मान सन्मान तुझ्या सासरच्या लोकांशी जोडला गेला आहे. त्यांचा अनादर म्हणजे तुझा अनादर. रेवा तिचं डोकं खाली करून उभा होती. त्यांचा प्रत्येक शब्द रेवाच्या हृदयात बाणासारखा लागत होता. एक एक शब्द एखाद्या हातोड्याप्रमाणे तिच्या मनावर लागत होता. ती थरथरत होती. अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रेवाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण आज हे अश्रू दुःखाचे नव्हते. तिच्या अपराधीपणाचे अश्रू होते. पण आई, मी खूप वाईट आहे ना, ती थरथरत्या आवाजात म्हणाली. तिच्या तोंडून आवाज पण नीट निघत नव्हता. मी आईवर खूप अन्याय केला आहे, असं म्हणत ती ढसाढसा रडत गुडघ्यांवर बसली. सुवर्णाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि त्या म्हणाल्या, बेटा, पश्चाताप केल्याने माणूस मोठा होतो, पण खरा पश्चाताप फक्त अश्रू ढाळून होत नसतो, आपल्या कर्माने होतो. दुसऱ्याच दिवशी रेवा तिच्या भावासोबत घरी परतली. मी दारात पाऊल टाकताच समोर सुमित्राजी बसलेले दिसल्या. त्यांच्या चेहऱ्यावर अजूनही तेच शांत स्मित हास्य होतं, पण त्यांच्या डोळ्यात अगणित वेदना दिसत होत्या. सुनबाई, आता विहीनजी कशा आहेत? त्या ठीक आहेत ना? पण पुढे काय बोलावं तिला समजत नव्हतं. ती धावतच तिच्या सासूच्या पाया पडली. आई, मला माफ करा, मी मोठा गुन्हा केला आहे. सुमित्राजी घाबरल्या. त्यांनी रेवाला उचलण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यांच्या पायावर पडली. नाही आई, आज मला थांबवू नका. कदाचित मी या जगातील सर्वात स्वार्थी सून आहे. ज्या घराने मला एवढी इज्जत दिली, त्या घराच्या मुळाशी मी विष ओतलं. आजपर्यंत मी तुमचं प्रेम कधीच समजू शकले नाही. आदित्य सर्व काही पाहत होता. हा क्षण त्याच्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. सुमित्राजींनी ओल्या डोळ्यांनी रेवाच्या डोक्याला हात लावला आणि थरथरत्या आवाजात त्या म्हणाल्या, बेटा, मुलांकडून त्यांच्या अज्ञानामुळे चुका होतात, पण आई आपल्या मुलांवर किती दिवस रागावू शकते? मी इतके दिवस वाट पाहत होते की तू मला तुझ्या मनातून कधी मला आई म्हणून स्वीकारशील. तितक्यातच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. नेहमीप्रमाणे आज आदित्य त्याच्या आईच्या गुडघ्यांची मसाज करण्यासाठी तेल काढत होता. रेवाने हळूच त्याच्या हातातून तेलाची बाटली घेतली आणि ती फक्त तुझीच आई नाही, आता मीच त्यांची सेवा करेल. आदित्यला धक्काच बसला. सुमित्राजींचे डोळे ओले झाले, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे अश्रू होते. आता रेवा ही त्यांची सून नव्हती, तर ती त्यांची मुलगी होती, जिला उशिरा का होईना पण नात्यांचं महत्त्व कळालं होतं. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.